पापा चहा. थँक्यू व्हेरी मच. बस. जयश्री चहा घे. नकोय मला. करायला कशाला सांगितलं? तेव्हा हवा होता, आता नकोय. अगं असू दे. आई जेवणाला काय करू? मला कशाला विचारतेस? तुला हवं ते कर. तसंही तुझ्या मनाचं करायला तुला आवडतच ना सगळं. विचारायचं नाटक कशाला? कधी घरी यायचं, कधी जायचं. असा आकाश सुद्धा तुझ्या संगतीने असाच वागायला लागलाय. कोणालाही न सांगता बाहेर गेलाय तो आज. अगं पण आला ना परत. अरे फोन पण केला होता ना. पण लकी बद्दल काही कळलंय का? नाही ना. अगं कळेल, आल्यावर सांगेल काहीतरी आकाश. कदाचित दोघांचं बोलणंही झालं असेल दिवसभरात, किंवा कदाचित दोघे एकत्र येतील घरी. म्हणजे होऊ शकतं ना असं. तसंच होऊ दे. येऊ दे त्या लकीला. कानच पेळणार आहे त्याचा. परत जाऊच देणार नाही. आईच्या शिवाला गोर लावायचा म्हणजे किती तो. आओ मी काय म्हणते, आपण त्याला आपल्या घरातच ठेवून घेऊया का? आपल्या बरोबर. एकटा राहतो बिचारा. आजारी असलं तर काळजी घ्यायला कोणी नाही. मुलांना सुद्धा किती लळा आहे त्यांच्या लकी काकाचा. चालेल ना? काही हरकत नाही ना? काहीच हरकत नाहीये. माझी तर अजिबात काही हरकत नाहीये. पण आधी त्याला येऊ तर दे. येईल तो. त्याला त्याच्या या आईशिवाय करमत नसणार. येईल. आय एम सो सॉरी आई. तुमचा त्रास बघवत नाही मला. पण आपल्यासाठी त्याने लांब राहिलेलंच चांगलं. जर तुम्ही थांब म्हणालात आणि तो खरंच थांबला तर? नाही 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 नाही. हा विचार पण मला नाही सहन होत. घ्या आले. अरे कधीपासून वाट बघतोय आम्ही. लकी कुठे आहे? माहित नाही. म्हणजे कसं शक्य आहे? काही खरंच तो न आल्यामुळे आमच्या दिवसभराचं अख्खं शेड्यूल बिघडलं. इनफॅक्ट ज्या मीटिंग्स आम्हाला दोघांना करायच्या होत्या त्या मला एकट्यालाच कराव्या लागल्या. बाकी अजून 2 होत्या, त्या पण नाही होतात. मला कामाची पडली.